राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ झाली असल्यानं नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागतोय। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रांतातील काही भागात अधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर काही भागांना पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला अजितदादांचं नाव दिलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे। आखाती देशांमधील युद्धामुळे साखर कडू झाली आहे। 15 लाख टन साखर निर्यातीअभावी पडून आहे। देशांतर्गत बाजारपेठेत दर मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता आहे। महिन्याला आता एकच गॅस सिलेंडर मिळणार आहे। सीएनजीची ही टंचाई आहे। सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्यात। युद्धामुळे नैसर्गिक वायूचा पुरवठा प्रभावित झालाय। इराण इस्रायल युद्धामुळे देशावर गॅस संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जाते। पुणे महापालिकेचं बजेट सादर करण्यात आलंय। पालिका आयुक्त नवल किशोर यांनी हे बजेट सादर केलंय। पुणेकरांसाठी अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आलेल्या आहेत। विधानसभेत गाजणार पत्राचाळीचा मुद्दा। पत्राचाळ पुनर्विकास 18 वर्षांपासून रखडला। इमारत बांधूनही रहिवाशांना ताबा नाही। म्हाडा प्रशासनाच्या कारभारीवर नाराजी। अमरावती पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई केली। 3 कोटींचं 2 किलो 80 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। 2 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्तांच्या ड्रग्ज मुक्त मोहिमेला मोठं यश मिळालंय। नवी दिल्लीच्या नांगलोई परिसरामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या डीटीसी बसने अनेकांना धडक दिली आहे। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले। दरम्यान या घटनेनंतर संतप्त जमावाने बसला आग लागली। या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिल्लीतील उत्तमनगर भागामध्ये होळीच्या दिवशी सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे एका तरुणाचा मृत्यू झालाय। पोलिसांनी तरुण कुमारच्या हत्येचा तपास अधिक तीव्र केलाय। पोलिसांनी 3 महिलांना ताब्यात घेतला असून सायरा, शरीफ आणि सलमा असे या आरोपींची नाव आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कोलकाता येथे पोहोचले। निवडणूक आयोगाच्या 3 दिवसांच्या पूर्णपीठाच्या बैठकीनंतर ज्ञानेश कुमार यांनी पूजा करण्यासाठी कालीघाटला भेट दिली। मंदिराबाहेर निदर्शकांनी गो बॅकचे पोस्टर आणि काळे झेंडे दाखवले। दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात झालेल्या कथित दारू धोरण घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने आपला निकाल दिलेला आहे। अनेक आरोपींना दिलासा देणाऱ्या ट्रायल कोर्टाच्या आदेशात केलेल्या निरीक्षकांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत असं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं। तर सध्याच्या परिस्थितीमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी जलदगतीनं कारवाई सुरू केली जात असल्याचंही एस जयशंकर यांनी म्हटलंय। आयातुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांना देशाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त करण्यात आले। पुतीन चीन नवीन सर्वोच्च नेत्याला पाठिंबा देत आहेत। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलंय।